आपलं स्वागत आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस 24 ह्या चॅनलमध्ये। परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना वारकरी संप्रदायाचा जाहीर पाठिंबा। विनोद मेहत्रे वरखुटे खुर्द, चंद्रकांत शिंदे भोंडणी, मारुती घोगरे बावडा, विक्रम काजळे निरगुडे, मारुती आरडे हिंगणगाव, धर्मा मारकड कवठळी, नारायण भोंगळेवाडी, मारुती पोंदकुलेवाडी, रमेश भोंगळे रामचंद्र मारकड, शिवाजी सुतार, बापूराव धनाने गरगटे महाराज, जगन्नाथ अडसूळ मधुकर माने कवठळी, रोहिदास नाळे निमगाव केतकी, महादेव जावळे कालठण नंबर 1, जगन्नाथ अडसूळ वरकुटे खुर्द, अशोक निकम भोंडणी, रामदास करेवाडी, व्यंकट आरडे हिंगणगाव, उद्धव फरतडे तुकाराम भोंग निमगाव केतकी, वामन गोरे निमसाखर, हनुमंत वाघमोडे काटी यांचा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना जाहीर पाठिंबा। ही बातमी वृत्त संकलन केले आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस 24 चे मुख्य संपादक महेश कळसाहित यांनी। आम्ही सांप्रदायिक बंदी माणसं आणि माझी दिंडी आहे पळसदेवला 70 कुटुंब आहेत माझ्या दिंडीमध्ये, 70 कुटुंब आहेत आणि आम्ही संपूर्ण भयाला पाठिंबा आम्ही दिलेलाच आहे आणि भयांचा फॉर्म भरायला सुद्धा आम्ही आलतो। आता दुसरी गोष्ट, 10 वर्षापूर्वी सुळेताईला मी एक अर्ज दिला आणि आता आपण एकच निर्धार करायचा, फक्त भयाशिवाय अजिबात काही वाचन करायचे नाही आणि भयाच्या इथली बोटचं बटन दाबून आपण विजय करायचा ना। आपला विजय झालेला आहे, विजय झालेला आहे। आपण भयाला उभा केलेले, भया उभा राहत नव्हता। मी स्वतः फोन केला, भया तुम्ही फॉर्म भरायचा आणि फॉर्म काढायचं नाही, आधी तुमच्या मागे एवढं बोलून आपण एक लिमगाव केतकीला मेळावा घेतला होता वारकऱ्यांचा आणि आम्ही वारकरी म्हणून कधी राजकारण करत नाही, पण त्या दिवशी आम्ही सगळ्याला बोलवलं, प्रवीण भाईला बोलवलं, हर्षवर्धन पाटलाला बोलवलं, आपल्या बहिणी मामाला बोलवलं। कार्यक्रमाला 1000-1200 समाज आमचा माळकरी एका जाग्याला झालाय, वाट बघत होता आणि शेवटपर्यंत वाट बघितली। प्रवीण भाईयांनी वेळेवर हजर झाले। आता हजर झाल्यावर आम्ही वाटच बघतोय आणि मग सगळी लोक म्हणायला लागले भाईला पाठिंबा देऊन टाका ना, आणि मग त्या दिवशीच तो निर्णय झाला। तालुक्यात 1000 माणूस जमा झालं आणि तालुक्यात त्याच दिवशी मेसेज झाला आणि त्या दिवशी मग भाईला सांगितलं काय नाही, प्रत्येक माळकरी तुमच्या बरोबर आहे, एवढंच या ठिकाणी त्या निर्णय रामकृष्ण हरी जय हरी आणि दुसरंच परत आणखी इंदापुरात किटलीच भारी 1 2 3 4 प्रवीण भैयाचा जय जयकार। खरं तर तुम्हाला सगळ्याला बघितल्यानंतर मी मनापासून भावनिक झालोय, कारण की ही बऱ्याच वेळा म्हणलं ही बापू इथं तुकाराम बापू कुणाच्या बी नशिबात नाही, ही साक्षात पांडुरंगांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्याच्या नशिबात या ठिकाणी या गोष्टी कशा काढते नाही मला बी काय कळत नाही। तुम्ही जी इथं नाना बसले सगळे, नाना तुम्हाला बोलायचं नाही बरं का? खरं तर बांधवांनो, तुम्ही एवढा विश्वास दाखवला, मी तुमच्या नातूसारखा, मुलासारखा नाही पण नातूसारखा आहे। ज्या विश्वासाला तुम्ही माझ्याकडे पाहताय त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही। आपल्या अनेक समस्या आहेत वारकऱ्या बांधवांच्या, जे काय आपल्याला मदत या ठिकाणी आपली फाईल वारकऱ्यांची जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे जाते, बरोबर? त्याला कुठली योजनेला नाव आहे आपल्या कलाकार मानधन योजना। या योजनेसाठी तुम्ही सगळ्यांनी जर निवडून दिलं तर आपल्या सगळ्याला विश्वासात घेऊन कलाकार मानधन योजनेच्या जास्तीत जास्त फायली आपल्या तालुक्यातल्या कशा मंजूर होत्या आणि आपल्याला कशा पद्धतीने यासाठी मी तुमचा नातू म्हणून या ठिकाणी 100% काम करीन आणि
आपण इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं चांगल्या पद्धतीने करू यामध्ये तुम्ही आणि आठवा माझे आजोबा माळकरी होते इथल्या सगळ्यांना माहिती आहे राजाराम मला माझ्या आजोबांकडे त्यांच्या मुक्काम त्यांच्या घरी मुक्कामाल असायचं माळेवाडीमध्ये असे तुमच्या अनेक गोसावी गुरुजी असतील कोकाटे महाराज असतील त्याचबरोबर आपले डोईपुळे गुरुजी असतील कळसचे यातल्या सगळ्यांना लोकांना माहीत असेल त्या सगळे संत किंवा महाराज होऊन गेले त्यांच्यापासून आमच्या त्यांची पुण्याई म्हणायचं म्हणजे आज दिवस घडतोय ना त्यांची पुण्याईमुळे आज आम्हाला पाहायला मिळतं माझ्या आजी मालकांनी मग कुटुंब हरी काका बी माहीत असतील तुम्हाला काकांच्या धाकटे पंढरपूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथंही सेवा घडती 36 वर्ष झालं विना खाली नाही धाकटे पंढरपूर आपल्याला माहिती आहे धाकटे पंढरपूर अगोदर काय होतं देवाच्या आशीर्वादानं पांडुरंगाच्या आशीर्वादानं देवानं साहेब मला जिल्हा परिषद उभा केलं सदस्य मी झालो तुमच्या आशीर्वादानं बांधकाम सभापती झालो आज तिथं धाकटे पंढरपूरमध्ये 36 वर्ष झालं विना खाली नाही किती वर्ष विचार करा साक्षात पांडुरंग तिथं आहेत लक्षात ठेवा 10 दिवस जर आपल्याला सप्ताह करायचं म्हणलं तर लिस्ट काढावं लागते कुठल्या तारखेला कोण कुठल्या तारखेला कोण संध्याकाळी कोण 36 वर्ष झालं विना खाली नाही किती वर्ष आणि तिथं विना धरण्यासाठी कायम एक म्हणजे ऑटोमॅटिक लोक या ठिकाणी राहतात ऊन वारा पाऊस अहो कोरोनामध्ये सुद्धा विना खाली नाही बोला ही कशाचं प्रतीक आहे प्रतीक कशाचं आहे लक्षात ठेवा आपल्याला ती धाकटे पंढरपूर आपल्या आशीर्वादामुळे आपण चांगलं तिथं डेव्हलप केलं आज तिथं सगळ्या गोरगरीबाची लग्न किती हजारात होते ती 11,000 मध्ये लग्न होते ती आणि कार्यालय कसं आहे तिथं ती जर कार्यालय भाड्याने 1 लाख रुपयाच्या खाली फी घालत आणि आज बरोबर आहे का अध्यक्ष तिथं आमच्या अध्यक्ष बी या ठिकाणी फळदेवी शिंदे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ही सगळी सेवा परमेश्वर आपल्याकडनं करून घ्यायच्यात आपलं भाग्य आहे आणि मला अनेक आठवा मला तुम्ही सदस्य म्हणून निवडून दिलं सभापती झालो या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त भजनी मंडळाचं साहित्य कुठंही चौकशी करा ही पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त वाटप आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पदरनं 150 मी या ठिकाणी संच वाटप केले आणि आपल्याला ठीक आहे काय गावात 2 दिले काय गावात 1 दिला आणि ती कमी आहे आणखी लोकांची गरज आहे आणखी लोकांची मागणी आहे ती सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये भजनी मंडळाचं साहित्य सुद्धा आणखी राहिलेल्या लोकांना आपण या ठिकाणी प्रदान करू ती सेवेचं ठिकाण आहे कुठं म्हणजे बिशे साहेब बी आहेत यांचे बी या ठिकाणी सांप्रदायिकमध्ये काम आहे मला सांगा तुम्ही ह्याच्यापेक्षा काय अनेक असू शकतो बरोबर आहे का माझं म्हणणं आहे अरे 2 रस्ते नाही झालं चाललं पण भजनी मंडळाचे 10 साहित्य वाटू आपण हा बरोबर आहे का आजच्या नवीन पिढीला त्याचा नाद लागला पाहिजे छंद लागला पाहिजे ती माणूस भजन करणं ह्यासारखं काही हे नाही त्यामुळं तुम्ही मला घरी येऊन जो आशीर्वाद दिला तुला कधीच आपल्याला माझ्या आयुष्यात विसरणार नाही 20 तारखेला मतदान आहे चिन्ह आपलं किटली आहे 19व्या क्रमांकावर चित्र आपलं आलेलं आहे आणि आपल्या 2 मशीन आहेत आहे का मशीन 2 मशीनवर 1 मशीन डावी मशीन आहे डाव्या मशीनवर आपलं नाव काय नाही आपल्या कुठल्या मशीनवर नाव आहे उजव्या मशीनवर नाव सुद्धा कुठल्या मशीनवर आलं बघा उजव्या मशीनवर नाव आलं आणि त्याचा क्रमांक 19 आहे आपण या ठिकाणी मला विजय करावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने गडगडे महाराज आता मला बोलले महाराजांचं सुद्धा सांप्रदायिक होती या माणसाचा कसलाही हेतू नाही म्हणजे त्यांनी सांगितलेली गोष्ट सत्य आहे मी त्या दिवशी निमगावला गेलो सगळा समाज वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित काही नाही मी तिथे गेलो मला सत्कार उलटा केला मी त्यांना विचारलं होतं 8 दिवस माझ्याकडे पत्रिका द्यायला तुमच्या कार्यक्रमाला काय मदत करायची जाहीरपणे सांगतो हे महाराज म्हणजे रुपया देखील मदत करायची गरज नाही फक्त तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावं कसलाही बरोबर आहे का सगळी मंडळी आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही सगळ्यांना बोलवलं होतं पण आता देवानं मलाच पाठवलं त्याला मी काय करू बघा नॅचरल घडतं त्याला कोणी काय करू शकत नाही काय घडवायचं काय नाही माझ्या हातात गडगडे महाराज तुम्ही जी काय सगळ्या आपल्या बांधवांना पुढे नेऊन काम करताय त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो शेवटी करता करविता वरचा आहे आपल्याला काय आपण रोल दिला त्या पद्धतीने आपण करत असतो आपल्या आपण ज्येष्ठ आहे आपल्या देखील काय अडचणी आहेत काही नागरिकांना या ठिकाणी बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी काय डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे दवाखान्याचा काय प्रॉब्लेम आहे काही लोकांना या ठिकाणी मानधनाचा प्रॉब्लेम आहे अशा आहेत अडचणी बांधवांना त्यासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे नेऊया आणि माझा असा विचार आहे आपल्या सगळ्याच्या विचारानं प्रत्येक वर्षी एक चांगला सप्ताह आपण या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी घेऊ महाराष्ट्रातले नामांकित महाराज त्याचं नियोजन सगळे तुम्ही बांधवांनी सगळ्यांनी एकत्रित करा आणि आपण सगळे मिळून कार्यक्रम करू प्रत्येक वर्षी आणि असा सप्ताह करू सप्ताह म्हणजे देवाच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने
जेवण नाना चांगले महाराजांना राहायची सोय ही पद्धतशीरपणे व्यवस्थित करू आणि एक ही टिकवणं गरजेचं आहे, ही पुढं नेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता आपल्याला एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यापेक्षा हे सप्ते वाढवणे, गावागावामध्ये ही प्रसार वाढवणे हे आपलं या ठिकाणी बांधवाचं काम आहे. आपला आशीर्वाद या ठिकाणी घ्यावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 20 तारखेला नातूला फक्त विसरू नका. आलं का लक्षात? असे हात जोडून विनंती करतो. बघा ही अशी मशीन आहे. 10वी मशीनवर काय बघायचंच नाही. उजव्या मशीनवर आपलं 3 नंबरला नाव आहे. आपण या ठिकाणी विजय करावा अशी विनंती आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी महाराज करतो. आणि इथं आल्यात आणखी काय लोकांनी मला फोनवरून आशीर्वाद दिल्यात. आपल्याला देखील ती माहिती आहेत कोण आहेत काय आहेत सगळी. काही लोकांना अडचणी सुद्धा असतात, आपण त्या समजून घेतलेल्या पाहिजेत आणि असाच आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला आपण द्यावा अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. मला थोडा यायला उशीर झाला, तर तुम्ही माणसं असल्यामुळं तुम्हाला माझी वाट पाहायला लागली त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जी आहे.